हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. बाहेर ऊन तापतं आहे, त्यामुळे हे सगळं इनडोअर शूटिंग चाललेलं आहे. तुम्हाला पहिल्यांदा साडीचा लुक दाखवते. आणि असं हे फुग्याच्या बाह्यांचं ब्लाऊज आहे आणि पूर्ण अशी ही फिरत्या रंगाची साडी आहे. त्याच्यावरती हे मोठे मोठे असे हे आहे विभिंग केलेलं आणि पदर पूर्ण असा भरलेला आहे. तर अशी ही साडी आहे. छान आहे ना? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आजचा विषय आहे, काय समजतात हे लोक स्वतःला, है ना? आपण बघतो की हे जे मोठे मोठे सेलिब्रिटीज असतात, सेलिब्रिटी म्हणजे फक्त पिक्चरमध्ये काम करणारे, मूव्हीजमध्ये काम करणारे हे लोक, हे जे असतात ना, हे खूप ॲरोगंटली, रूडली असे वागतात. आणि पत्रकारांशी, कारण ते त्यांचेच इन्व्हायटेड पत्रकार असतात खरं तर, त्याला पापाराझीज असं म्हणतात. हां, पापाराझीज असतात, पॅप्स असं म्हणतात. तर यांच्याशी खूप वाईट वागतात. जे समोर येणारे फॅन्स असतात त्यांच्याशी वाईट वागतात. जेव्हा फॅन्स त्यांच्याबरोबर सेल्फी काढायला पाहतात, पूर्वीच्या काळी ऑटोग्राफ असायचे, आता ऑटोग्राफ नसतात, आता सेल्फी असतात. तर सेल्फी काढताना हे जे सेलिब्रिटी असतात ते खूप चिडचिड करतात, खूप रागराग करतात ह्या सगळ्या आपल्या फॅन्सचा किंवा ह्या लोकांचा. तर असं का करतात? जया बच्चनचे खूप व्हिडिओ आहेत असे की जी जी म्हणजे ती कोणावरती अशी चिडते आहे, म्हणजे कोणत्या तरी पत्रकारावरती चिडते आहे, कोणाला तरी पत्रकारांना ट्रोल करते आहे, पत्रकारांना त्याच्या कपड्यांबद्दल, त्याच्या पॅन्टबद्दल वाईट वाईट बोलते आहे. तर तिच्या मुलांनी असं सांगितलं की तिला क्लॅस्ट्रोफोबिया आहे. म्हणजे थोडक्यात गर्दीच्या जागी जाण्याची जी भीती असते, खूप गर्दी झाली की त्याच्याबद्दल त्या गर्दीमध्ये असा जीव घुसमटणं, श्वास घुसमटणं आणि त्याचा त्रास होणं. प्रत्यक्षामध्ये ते आहे का नाही हा चर्चेचा विषय वेगळा. तुम्ही कधीतरी बघितलं असेल पूर्वी किंवा अजूनसुद्धा लग्न कार्यांमध्ये जे छोटे छोटे मुलं असतात, तर ते मुलं बाळं जे असतात ना, तर ते गर्दी पाहून खूप घाबरतात, दचकतात, रडतात. मग ते जे जोरात भोकाड पसरतात, मग आईला ते सांभाळावं लागतं, मग आईला कुठेतरी गर्दीपासून दूर असं त्या मुलाला घेऊन बसावं लागतं. तर तो जो आहे ना, तो क्लॅस्ट्रोफोबिया. म्हणजे प्रत्येकाला कुठला ना कुठला फोबिया असतो. फोबिया म्हणजे भीती. थोडक्यात क्लस्टर या शब्दापासून तो क्लॅस्ट्रोफोबिया आलेला आहे. तर भीती म्हणजे मग कोणाला मधमाशांची भीती वाटत असेल, कोणाला हाईटची भीती वाटत असेल, कोणाला पाण्याची भीती वाटत असेल, कोणाला गर्दीची भीती वाटत असेल, काही जणांना बंद लिफ्टची भीती वाटत असते. तर असा तो फोबिया. पण मला सांगायचा उद्देश असा आहे या सगळ्या प्रकारामध्ये की हे जे सेलिब्रिटी आहेत हे समजतात कोण स्वतःला. हा आपला व्हिडिओचा मुख्य मुद्दा आहे. त्यांच्या त्या आजारपणाबद्दल जे सांगितलं जातं, तर ते कितपत खरं कितपत खोटं हे माहीत नाही आपल्याला. कारण त्या मुलांनी त्यांचं जे मिसबिहेव आहे, त्यांचं जे वाईट वागणं आहे, जे रूढ वागणं आहे, त्याला दिलेलं हे नामकरण असू शकतं. तर असं आपण बघतो की ही जी करीना कपूर आहे, जया बच्चन आहे, किंवा हे सगळे लोक जे आहेत ना, तर हे फॅन्सशी खूप ॲरोगंटली वागतात. आता तसंही हे बॉलिवूड जे आहे ना, ते त्याचं करिअर, बॉलिवूडचं स्वतःचं करिअर डुबत चाललेलं आहे. आणि अशा वेळेला फॅन्स जे आहेत ते मुळातच लोकांपासून दूर जात आहेत. आणि म्हणजे या सेलिब्रिटींपासून दूर जात आहेत, बॉलिवूडपासून दूर जात आहेत. असे कोणाचे डायहार्ड फॅन आता फारसे नसतात, फारच क्वचित असं अमिताभ बच्चन वगैरे ह्या लोकांचे असतात अजूनही, की त्यांच्या घरापुढे लोक असे गर्दी करतात वगैरे वगैरे. पण नॉर्मली आता जया बच्चन ह्या ज्या आहेत, ह्या चित्रपटसृष्टीपासून बऱ्याच वर्षांपासून दूर आहेत. ह्या नवीन पिढीला त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही आहे. आणि अशा वेळेला त्यांचे किती फॅन असणार आहेत? मग आता हे जे मोठे मोठे सेलिब्रिटी फोटोग्राफर जे असतात ना, तर त्यांची अशी टीम असते आणि त्यांना ह्याच्यातनं पैसे मिळतात. म्हणूनच या फॅन्सचे एअरपोर्ट लुक असतात, या फॅन्सचे त्यांचे कधी तुम्हाला दिसतात का बस अड्ड्यावरचे लुक? ते सगळीकडे असे बोलवलेले असतात, हे पत्रकार किंवा पापाराझीज किंवा पॅप्स हे बोलवलेले असतात. आणि मग अशा वेळेला जेव्हा ते बोलवलेले असतात, त्यांचं ह्या सगळ्या लोकांचा, हे जे पत्रकार असतात, त्यांचा धंदा पाणी, त्यांचं पोटच या व्यवसायावरती आहे. ह्या फॅन्सचं एअरपोर्ट लुक कॅच करणं, ही जिममधनं बाहेर पडली ह्याचा लुक कॅच करणं. मुळात कसं असतं माहिती का, की ही सत्तेची किंवा ही यशाची नशा असते.
ह्या सगळ्यांना चढलेली जी असते ना ती यशाची नशा असते. आणि ही यशाची नशा जी असते ना ती बेधुंद करते माणसाला. ती माणसाला बेफिकीर बनवते, बेमुरत बनवते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती माणसाला असं ॲरोगंट बनवते, रूढ बनवते. मला एक किस्सा वाचलेला आठवतो की एकदा विमानामध्ये दिलीप कुमार आणि टाटा हे प्रवास करत होते. आणि अशा वेळेला दिलीप कुमारला असं एक असतं ना की मी मोठा सेलिब्रिटी आहे, मी नट आहे, मोठा नट आहे, मला सगळेजण ओळखतात, मला सगळं जग ओळखतं. आणि टाटांनी त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही. टाटा त्यांचे पूर्ण जी हे होतं बिझनेस क्लास जो होता तो त्यांच्यासाठी राखीव होता. सॉरी हां. तर अशा वेळेला त्यांनी लक्ष दिलं नाही आणि ते आपल्याला ओळखत नाहीत ह्या विचाराने दिलीप कुमार अस्वस्थ झाला. आणि तो त्यांच्या शेजारी जाऊन बसला आणि त्यांना विचारलं की मी असा आहे, मी दिलीप कुमार आहे आणि माझे असे पिक्चर येऊन गेलेले आहेत, मी एवढं काम केलेलं आहे. त्यांनी फक्त हसून त्याच्याकडे हो 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 आणि ते त्यांचं जे वाचत होते त्याच्यामध्ये पुन्हा एकदा घडून गेले. आणि हे पाहून त्याला खूप अस्वस्थ वाटलं आणि आपल्याला कोणी ओळखत नाही ही गोष्ट त्याला खूप अशी हे करून गेली. आणि मग त्याने परत एकदा जाऊन त्यांना डिस्टर्ब केलं आणि परत त्यांना सांगितलं की माझे असे आत्तापर्यंत हे मला अवॉर्ड मिळालेले आहेत आणि मी असं काम केलेलं आहे वगैरे वगैरे. आणि मग त्याने विचारलं तुमचं नाव काय. तेव्हा टाटांनी त्यांचं स्वतःचं खरं नाव सांगितलं. आणि ते ऐकल्यावरती त्याला एकदम असा तो शांत होऊन गेला की आपण आपल्या छोट्याशा करिअरबद्दल इतकं कौतुकाने सांगतो आहोत, हा माणूस इतका मोठा आहे पण हा अजूनही इतका शांत बसलेला आहे, यांनी असं खूप असं वाहवत गेलेला नाहीये. तर हे जे असते ना ही मॅच्युरिटी असते. आणि ही मॅच्युरिटी हे सेलिब्रिटी लोक ही गमावतात जेव्हा त्यांच्याकडे अशी हे येते म्हणजे फेम येते. तेव्हा साहजिकच आहे त्या ग्लॅमरमध्ये, त्या फेममध्ये त्यांचे स्वतःचेच डोळे आधी चकाचौंध होतात. आणि या लोकांचे पाय ना मातीचे असतात. मला ना मी एकदम डायहार्ड अशी शाहरुखची फॅन होते आणि मला नेहमी असं वाटायचं की शाहरुखला मला भेटायचं आहे. मी मन्नत त्याच्या घराच्या तिथे पण गेलो होतो, मी आणि माझी वहिनी, आणि आम्ही तिथे फोटो पण काढले कारण आम्ही दोघीजणी खूप डायहार्ड फॅन होतो शाहरुखच्या. आणि मग नंतर हळूहळू असं म्हणजे वाटायचं की त्याला भेटावं, त्याच्याशी गप्पा माराव्या वगैरे वगैरे. मग लक्षात यायला लागतं की ह्या लोकांचे पाय जे असतात ना ते मातीचे असतात. त्यामुळे कोणीही जिवंत हे जे सेलिब्रिटी असतात त्यांचा आदर्श घेऊन जगायचं नाही, कारण त्यांचं मुळातच आयुष्य हे आदर्शवत नसतं. त्यांनी केलेल्या तडजोडी, त्यांच्या असलेली प्रसिद्धीची आणि पैशाची हाव हे आपल्याला माहिती नसते. आणि अशा वेळेला आपले जे आदर्श आहेत ना ते आपल्या घरचे लोक, आपले जवळपासचे लोक हे आपले आदर्श असावे. अशा सेलिब्रिटींच्या वगैरे फंदामध्ये आपण पडायचं नसतं, हे मला तेव्हा जाणवलं. आणि माझा हे सगळं सांगण्याचा उद्देश असा की हे जे सेलिब्रिटी असतात ना तर ह्यांच्याकडे जोपर्यंत लोकांचं लक्ष असतं ना तेव्हा ते खूप नखरे करतात. आणि जेव्हा लोक त्यांना दुर्लक्ष करायला लागतात, लोक त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, तेव्हा मात्र मग ते असे जाऊन इव्हेंट करतात. मग त्या दहीहंडीपासून तर कुठल्याही गल्लीतला तुमचा कार्यक्रम असो, एखाद्या कुठल्याही बुटीकचं वगैरे फीत कापण्याचा कार्यक्रम असो, इतक्या छोट्या मोठ्या इव्हेंटसुद्धा हे लोक करायला लागतात. कारण यांना प्रसिद्धीची हाव असते, यांना सतत चर्चेत राहायचं असतं. मग ते पॉझिटिव्हली असो किंवा निगेटिव्हली असो. एव्हरी पब्लिसिटी इज पब्लिसिटी असं म्हटलं जातं. पॉझिटिव्ह पब्लिसिटी असो नाही तर निगेटिव्ह पब्लिसिटी असो, पब्लिसिटी ही पब्लिसिटी असते आणि त्या पब्लिसिटीसाठी हे सगळेजण जगत असतात. मुळात यांचे पिक्चर किती येतात, किती चालतात हा पण एक मोठा मुद्दा आहे आता आजच्या काळामध्ये. तसेही बॉलिवूडचे पिक्चर काही खूप जास्त चालत नाही आहेत आणि अशा वेळेला ह्या सगळ्या जुन्या सेलिब्रिटींनी सुद्धा खूप नखरे केलेले आहेत. यांचा सगळ्यांचा बहार आता ओसरलेला आहे. आणि अशा वेळेला हे जे आजपर्यंत असा जो एका शब्दामध्ये सांगता येईल तो म्हणजे माज दाखवतात ना, तो कोणाला दाखवतात आणि का दाखवतात हा विचार करण्याचा मुद्दा आहे. बाकी कोणाला सेलिब्रिटी समजण्यापेक्षा स्वतःला सेलिब्रिटी समजा, स्वतःमध्ये वेळ इन्व्हेस्ट करा, स्वतःमध्ये आपलं मन रमवा आणि दुसऱ्याकडे बघायची तुम्हाला वेळ येणार नाही अशामुळे. तर मला असं वाटतं की ह्या सेलिब्रिटींच्या मागे धावण्यापेक्षा आपण आपल्यामध्ये खुश राहावं, आपण आपलं मस्त राहावं, मस्त मौला राहावं, आयुष्याचा आनंद घ्यावा. कारण आपलं आयुष्य जे आहे ना ते लिमिटेड आहे की नाही. त्यामुळे आपण सगळं मस्तपैकी एन्जॉय करावं. ह्या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या एन्जॉय कराव्या, स्वतःला
एक वेळ द्यावा, स्वतःला एक शांतता द्यावी. खूप कशाच्या तरी मागे धावण्यामध्ये काही अर्थ नसतो. म्हणजे आता मी ह्या टप्प्यावरती आले त्यामुळे मी तुम्हाला असं सांगू शकते की मागे धावण्यामध्ये अर्थ नसतो, मग ते सेलिब्रिटी असो नाही तर कोणीही असो. कारण ह्यांचे मात्र झेंडे होतात, ह्यांचे मोर्चे निघतात, ह्यांचे पॅम्पलेट्स छापले जातात, ह्यांना प्रसिद्धी मिळते. पण आपलं काय? आपण उगाचच आपला वेळ वाया घालवतो, हो की नाही? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला क्लॅस्ट्रोफोबिया याबद्दल माहिती होती का ते पण सांगा. आणि खरंच मला असं वाटतं की ते कारण केलेलं आहे, जे काही आहे ते जया बच्चनचं. तर असं काही नसतं, हा फक्त प्रसिद्धीचा हव्यास आहे, है ना? चला, स्टे ट्यून्ड. पुन्हा एकदा सगळ्यांना गुड डे. सरांगे.